ब्राह्मण समाजासाठी सारथी, बार्टी, महाज्योतीसारख्या धर्तीवरती परशुराम विकास महामंडळ स्थापन केलं जाणार आहे। मुख्यमंत्र्यांचं ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन देण्यात आलेलं आहे। सविस्तर प्रस्ताव तयार करून कॅबिनेटला प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश सुद्धा दिलेले आहेत। तर ब्राह्मण समाजासाठी सारथी, बार्टी, महाज्योतीच्या धर्तीवरती परशुराम विकास महामंडळ स्थापन केलं जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाला अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। सविस्तर प्रस्ताव तयार करून कॅबिनेटला प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे। ओमकार, ब्राह्मण समाजासाठी सारथी किंवा बार्टी, महाज्योतीच्या धर्तीवरती परशुराम विकास महामंडळ स्थापन केलं जाणार आहे, काय नेमकी माहिती आहे? अमित, गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव ब्राह्मण समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांकडून दिलेला होता सरकारला, पण तो प्रलंबित होता। यावर आतापर्यंत कोणत्याच कॅबिनेटने पूर्ण काळ निर्णय घेतलेला नव्हता। त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकासासाठी आणि ब्राह्मण समाजाच्या शिकणारी जी वेगवेगळी मुलं आहेत त्यांच्या संदर्भात अगदी रिसर्च कोणते असतील, संशोधन करणारी असतील किंवा त्याच्या व्यतिरिक्त शिष्यवृत्ती कोणत्या असतील, तर याबाबत सरकारकडून आर्थिक निधी मिळावा या सगळ्या संदर्भात परशुराम महामंडळाचा प्रस्ताव होता। आजच्या कॅबिनेटमध्ये थोड्या वेळात कॅबिनेट सुरू होईल आणि या कॅबिनेटमध्ये संपूर्ण प्रस्तावाच्या संदर्भात आदेश फायनल केले जातील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पातळीवरती बार्टी आहे किंवा सारथी सारखी जी मराठा समाजाला वेगवेगळ्या पातळींवरती संशोधनात्मक असतील किंवा आर्थिक मदत करते, त्याच पातळीवरती परशुराम महामंडळाची स्थापना केली जावी ही मागणी होती आणि त्या मागणीला अखेर आता थोड्याच वेळात या सगळ्या संदर्भात बैठक पार पडते आणि या गोष्टी फायनलाइज होतील। नक्कीच ओमकार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। Thank you.